आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक झाली। आज त्यांना कोर्टामध्ये हजर सुद्धा केलं जाणार आहे। वाघोली पोलीस स्टेशनमधल्या एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना पोलिसांनी अटक केल्याचा लवांडेंनी आरोप केलाय। चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार घडतोय असं सुद्धा विकास लवांडेंनी म्हटलंय। सत्यासाठी लढत राहणार असं सुद्धा विकास लवांडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आम्हाला पीआयनी काय सांगितलं की आम्ही पक्षपात करत नाही। मग आम्ही म्हणलं की ठीक आहे, आम्ही नॉर्मल नागरिक आहोत, महामानव हे आमच्यासारखे देवतासारखे असतात, तर तुम्ही आमची FIR त्या ठिकाणी घ्या। ते म्हणले आम्ही FIR घेऊ शकत नाही। मग तुम्ही एकाला वेगळा नाही आणि दुसऱ्याला वेगळा नाही, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे पूर्णपणे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा पक्षपात केला जातोय, भेदभाव केला जातोय आणि अशा पद्धतीने जे बोलणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कुठेतरी कारवाई होत चाललेली, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, हे निषेधार्ह आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। क्रांतिकारी संत एकनाथ महाराज यांनी म्हटलंय, केले कर्म झाले तेच भोगा आले। म्हणूनच माननीय न्यायालयानं बुधवार दिनांक 20/5/2026 रोजी या कारस्थानी विकास लवांडेनं जो अंतरिम जामीन मिळवलेला होता तो माननीय न्यायालयानं रद्द केला व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले। आमचं महाराष्ट्र पोलिसांना सांगणं आहे की लवकरात लवकर या हिंदू विरोधी, शिवद्रोही, कारस्थानी, कपटी, धूर्त, भामटा विकास लवांडे याला अटक करा व याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं काम करा। जय श्रीराम।